संपूर्ण महाराष्ट्रभरात महत्त्वाकांक्षी मानली जाणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेमध्ये आता काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। पुढच्या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला KYC करणं बंधनकारक असणार आहे। जेव्हा तुम्ही KYC कराल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पुढचे जे हप्ते आहेत तर ते जमा होणार आहेत आणि हे KYC जे आहे तर ती कशी करायची आहे आणि त्या संपूर्ण प्रोसेस जी आहे त्याची ती काय आहे हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाभार्थी महिलांना आता KYC करायचं आहे, त्यासाठी थेट या अधिकृत वेबसाईटवर जा LADAKIBAHIN.maharashtra.gov.in ladkibahin.maharashtra.gov.in। आता या प्रक्रियेत काय करावं लागणार आहे तर तुमचं नाव, पत्ता, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड नंबर, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती ही कागदपत्र तुम्हाला पुन्हा एकदा अपलोड करावी लागणार आहेत। ही सगळी माहिती भरली की ही प्रोसेस पूर्ण होईल। पण एक लक्षात ठेवा, अजून पोर्टलवर सुविधा पूर्णपणे सुरू झालेली नाहीये। थोडं तांत्रिक काम चालू आहे, पण सरकारनं सांगितलंय की ही लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे। म्हणून तुम्ही सगळ्या पात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाईट चेक करत राहा आणि एकदा प्रोसेस सुरू झाली की लगेचच KYC करून टाका।